नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी व्हिडिओ शूट केला. गावावरून आल्यानंतर 2 दिवस व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही. हा जो व्हिडिओ आहे हा गुरुपौर्णिमेच्या दिवसचा आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता इथे बघू शकता माझं चालू आहे स्वयंपाक. अहो आणि विराजच्या टिफिनची गडबड आणि तसंच म्हणजे आज जायचं आहे विराजच्या शाळेमध्ये. विराजच्या शाळेमध्ये निमित्त प्रोग्राम आहे. तर पॅरेंट्स लोकांना बोलवलं आहे. अहोचं काही पॉसिबल नाही आहे तर मलाच जावं लागणार आहे, कारण की अहो जाणार आहे शाळेत. इकडे पटकन भाजी बनवून घेते आणि लगेच इकडे पोळ्या टाकते. पटकन स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर मला विराजचं पण आवरायचं होतं. त्याची अंघोळ करून दिली आणि तो शाळेची तयारी करून देत आहे आणि बडबड त्याची चालू आहे. आता बघा तो काय म्हणत आहे तर. तुझं काम असं आहे? छान काम आहे तुझं. पप्पाचं जे जे करायचं आहे पाय लागायचं पप्पाच्या. देवाचे पाय. बस खाली. असं बसायचं टोंगड्यावर. तर लावून देत आहे तुला. विराजची तयारी झाल्यानंतर आता इथे लागली मी टिफिन पॅक करायला. टिफिन पॅक करायचेच होते. टिफिन पॅक करून घेतले, बॉटल भरून दिल्या आणि विराजचं चालू होतं मधात लुडबुड चालू होती त्याची, कारण की त्याला पाहिजे होते लाडू नाही तर चॉकलेट. इथे बघू शकता मी त्याला आज सकाळी सांगितलं होतं की पप्पाच्या पाया पडून शाळेत जाशील म्हणून, आणि तेच चालू आहे इथे त्याचं. त्यानंतर अहो आणि विराज गेले शाळेला आणि विराजचं चालू होतं मला आणि लाडूला बाय करणं. आणि लाडू आली धावत. हिचं नाव लाडू आहे आणि आमच्या बाजूच्या शेजारीन काकू आहे, त्यांच्या मुलीची मुलगी आहे ही. आणि त्याची वाट पाहत राहते कधी येते म्हणून दादा खेळायला, आणि त्याच्यासोबत शाळेतून आली का खेळत राहते. बिस्किट खात खात धावत आली त्याला बाय करायला. त्यानंतर आली मी विराजच्या शाळेला, कारण की विराजच्या शाळेत आज निमित्त प्रोग्राम होता आणि सगळे पॅरेंट्स लोक येत होते. आणि तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त इथे मुलींनी छान असा डान्स सादर केलेला होता. त्यानंतर इथे सगळ्या पॅरेंट्स लोकांना चेअरवर बसवलं आणि इथे विराज टाकत होता माझ्या पायावर पाणी आणि खूप छान वाटत होतं. हा क्षण पहिल्यांदा मी अनुभवला की माझा मुलगा माझ्यासाठी काहीतरी करून राहिला म्हणून. आणि इमोशनलही होत होती आणि खूप छानही वाटत होतं. सगळे पॅरेंट्स लोकांना खूप छान वाटत होतं आपापले मुलं असं काहीतरी करत आहे म्हणून. आणि थँक्यू म्हणते मी त्या शाळेचं की असा कार्यक्रम त्यांनी राबवला शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त. त्यानंतर मी घरी आली. घरी माझे सकाळचे कामं आवरायचे होते. भांडे मी तसेच ठेवले होते.
ते मी आता घासून घेतले पटकन आणि इकडे गॅसचा ओटा वगैरे क्लीन केला आणि माझी पूजा पण व्हायची होती. आता हे पटकन असे कामं आवरून घेते, नंतर पूजा वगैरे करते. त्यानंतर कामे आवरून घेतली, नंतर पूजेला बसली. आज पूजेला थोडासा वेळच झाला आणि पूजा केलं नाही तर घरात चांगलं पण वाटत नाही. त्यासाठी आता पूजा करून घ्यावं म्हटलं पटकन. तर मी अशा प्रकारे पूजा करून घेतली छान. त्यानंतर सायंकाळी आले शाळेतून. त्याच्यानंतर आम्ही गेलो मार्केटला. थोडंसं सामान आणायचं होतं. हे आहे सांगोल्यातलं मार्केट. आणि बाहेरून आली आणि लगेच स्वयंपाक करायला घेतला. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे काहीतरी गोड बनवा म्हटलं. तर काय बनवावं विचार करत होती. तर थोडासा शिराच बनवायचा म्हटलं. म्हणून इथे मी आधी तूप टाकून घेतलं, त्यानंतर रवा टाकला आणि आता हा रवा छान असा लालसर भाजून घ्यायचा. रवा लालसर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखर टाकल्यानंतर मी दूध टाकत असते, पण आता दूध नसल्यामुळे आता मी इथे पाणी टाकते. आणि पाणी टाकल्यानंतर छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण थोडीशी बारीक विलायची पण टाकू शकतो. अशा प्रकारे रवा छान तयार करून घ्यायचा. शिरा झाल्यानंतर मी आज मसाला भातच केला होता, कारण की माझं डोकं खूप दुखत होतं. आणि त्याच्यासोबत भजे पण केले, कारण की ओनला भजे खायचे होते. म्हणून आता त्यांच्यासाठी भजे काढत होती. आणि विराजचं चालू होती खूप घाई की मम्मी मला दे मला दे. म्हणून आता छान असे भजे करून घेते. त्यानंतर आता आम्ही सगळेजण सोबत जेवते. सर्व घर झाडून पुसून झाल्यानंतर तिथे मग स्वयंपाकाची भांडी राहिली होती घासायची, कारण की मला त्याला शाळेत घेऊन जायचं होतं आणि वेळ पण खूप झालेला होता. मग मी सर्व भांडी वगैरे घासून घेतली. जेवण झाल्यानंतर आता आहो आणि मी निवडत आहे भाजी शेपूची, कारण की उद्याच्या टिफिनसाठी आजच तयारी करून ठेवावी लागते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.